हर्षजित देशमुखांमुळे काँग्रेसची चौफेर कोंडी, वंचितला पाठिंबा देऊन सुद्धा नाराजीचा सूर। 3 दिवसानंतरही वंचितकडून प्रतिसाद नाही। जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटला, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंचा अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची माघार। येऊ नको म्हटलं तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था, शंभूराज देसाईंचा नाराजीचा सूर कायम। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, तो विषय संपला। देसाईंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची भूमिका। नाशिक विधान परिषदेत नवा ट्विस्ट, बंडखोरीनंतर आता नाशकात हॉटेल डिप्लोमसी। मतांचं विभाजन टाळण्यासाठी मतदारांना ठाण्यात हलवणार। धाराशिवचे ठाकरेंच्या सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांची पक्षाच्या बैठकांना दांडी, राजकीय घडामोडींवरही मौन। खासदार ओमराजे निंबाळकरांच्या मनात नेमकं काय याची राजकीय वर्तुळात चर्चा। अर्थ खातं फडणवीसांकडे ठेवणं यातच शहाणपण आहे, खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। तर राऊतांच्या सांगण्यावरून खातं बदलायचं का, छगन भुजबळांचा सवाल। शिवसेना युबीटी पक्षाचं नेतृत्व आदित्य ठाकरेच करणार, खासदार संजय राऊत यांचं सूचक विधान। आदित्य ठाकरेंमध्ये राज्य पुढे नेण्याची क्षमता, राऊतांचं वक्तव्य। शरद पवारांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला खासदार सुप्रिया सुळेंकडून पूर्णविराम। मान्सूनच्या वाटेत एल निनोचं संकट, प्रशांत महासागरातील एल निनोच्या सक्रियतेमुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचं स्वरूप बदलणार, दुष्काळाचे ढगही गडद। भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानं चिंता वाढली। एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार, यंदा कमी पावसाची शक्यता, त्यातूनही मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन।